बदलापूरमधील 2 चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सिओमोटो दखल घेऊन आज उच्च न्यायालयात या प्रकरणाची पहिली सुनावणी पार पडली। बदलापूर पोलिसांनी हे सगळं प्रकरण हाताळताना केलेल्या काही अक्षम्य चुकांवर परखड मत आज उच्च न्यायालयाने मांडले। नेमकं न्यायालयाने काय म्हटलंय, पहिल्या सुनावणीत नेमके कोणते मुद्दे उपस्थित झाले, बदलापूर प्रकरणाचे नवे अपडेट्स काय आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धी। आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। लाईव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार बदलापूर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात आज न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर आज बदलापूर प्रकरणाची सुनावणी पार पडली। यावेळी पोलिसांच्या दिरंगाईबाबत न्यायमूर्तींनी अनेक प्रश्न उपस्थित केले। यावेळी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी असंही नमूद केलं की जर 4 वर्षांच्या मुलींच्या बाबत अशी घटना घडत असेल तर हे प्रकरण प्रचंड धक्कादायक आहे। जर शाळेत सुद्धा मुली सुरक्षित नसतील तर शिक्षण अधिकाराचा उपयोग काय, असा प्रश्न सुद्धा रेवती डेरे यांनी केला। याशिवाय पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेण्यासाठी केलेली दिरंगाई सुद्धा निंदनीय आहे, असंही मत न्यायमूर्तींनी नोंदवलं। यावेळी खंडपीठाने असं म्हटलं की केवळ पोलिसांनीच हे प्रकरणाची नोंद घेण्यात उशीर केला नाही, तर शाळा व्यवस्थापनाने सुद्धा जेव्हा पालकांनी या प्रकरणी तक्रार केली तेव्हा वेळीच त्याची दखल घेतली नाही। त्याशिवाय आतापर्यंत या प्रकरणातील केवळ एका पीडितेचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय। जेव्हा आज न्यायालयात सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी दुसऱ्या पीडितेचा जबाब कधी नोंदवला जाणार याविषयी विचारणा केली तेव्हा तो आज नोंदवला जाईल अशी माहिती देण्यात आली। यावर सुद्धा न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या बाबत सुद्धा न्यायालयाने परखड शब्दात ताशेरे ओढलेत। आम्हालाही असे एक एक कागद देऊ नका, या प्रकरणाची केस डायरी सादर करा आणि सगळी कागदपत्र ही त्याच फाईलमध्ये असावीत, असेही निर्देश सध्या न्यायालयाने दिलेत। त्याशिवाय बदलापूर प्रकरण हे जेव्हापासून चर्चेत आलं त्यावेळी सामान्यांपासून ते विविध राजकीय स्तरातून सुद्धा शाळा व्यवस्थापनावरती प्रचंड टीका होतीये। आश्चर्याची बाब म्हणजे शाळेच्या व्यवस्थापनावर अद्यापही गुन्हा दाखल केलेला नाहीये। यावरून सुद्धा आज न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली। तसंच परखड शब्दामध्ये पोलिसांना सुनावत ते असं म्हणाले की आतापर्यंत शाळा व्यवस्थापनेवर गुन्हा दाखल व्हायला हवा होता। SIT समिती स्थापन झाल्यावर ते गुन्हा दाखल करतील असं आता सांगण्यात येतंय। मात्र ही बाब जेव्हा त्या मुलीच्या पालकांनी शाळेमध्ये तक्रार केली किंवा शाळेविषयी पोलिसांकडे तक्रार केली तेव्हाच खरं तर शाळेच्या व्यवस्थापनावरती गुन्हा दाखल होणं गरजेचं होतं, असंही खंडपीठाने सांगितलंय। हा गुन्हा इतका गंभीर आहे, पोलीस या प्रकरणामध्ये गांभीर्याने कारवाई का करत नाहीत असा प्रश्न करत असताना न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी असंही म्हटलं की पुढच्या वेळी जेव्हा न्यायालयामध्ये या प्रकरणी सुनावणी होईल तेव्हा शाळेमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी नेमके काय उपाय केले जातात याविषयीची माहिती देणं आवश्यक असेल। मुलींच्या सुरक्षा व संरक्षणाच्या बाबत कुठल्याही प्रकारची तडजोड ही खपवून घेतली जाणार नाही, असंही रेवती डेरे यावेळी म्हणाल्या। याशिवाय न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी आपलं निरीक्षण नोंदवताना असं म्हटलं की जोपर्यंत लोक रस्त्यावर उतरत नाहीत, जोपर्यंत प्रचंड असंतोष उफाळून येत नाही, तोपर्यंत पोलीस कोणत्याही प्रकरणाचा गांभीर्याने विचार करणार नाहीयेत का? या प्रकरणी इतका उशीर झाल्यावरती पोलीस आत्ता दखल घेत आहेत याविषयी सुद्धा न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली। दरम्यान अक्षय शिंदे याला 26 ऑगस्ट पर्यंत या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। DGI आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली SIT समिती सध्या स्थापन करण्यात आली आहे आणि बदलापूर पोलिसांकडून हे प्रकरण संपूर्णपणे SITच्या हातामध्ये सोपवण्यात आले। येत्या काळात उच्च न्यायालयात या प्रकरणातली पुढील सुनावणी देखील पार पडेल। दरम्यानच्या काळामध्ये अक्षय शिंदे हा पोलिसांच्या ताब्यात आहे। अक्षय शिंदेच्या घरामध्ये त्यांच्या कुटुंबावर, नातेवाईकांवर काही जमावाकडून हल्ला सुद्धा झालाय, असंही वृत्त सध्या समोर आलं होतं। या प्रकरणातले सर्व अपडेट्स जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक आवर्जून तपासून पहा। तसेच याविषयीचे नवनवीन अपडेट्स वेळच्या वेळी जाणून घेण्यासाठी लोकसत्ता.com या वेबसाईटला आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ सुद्धा आवर्जून शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब करा। पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह।